चला सगळ्यांना नमस्कार भाऊ बहिणो. काय हो का बघा दाजी कसा मसाला चाळतोय है ना. बायकोने जी मला बिझनेस टाकून दिलाय तर मलाच करावं लागलं. काय म्हणते त्या ही असं हलू 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 ते मिशनीवानी मिसनीवानी हलवा हलवा अवघडायला लागलंय. आता तुम्ही म्हणता ना याला आहे याला बघा तिथं सिस्टीम आहे याला सगळं आहे याला. याच्यात नुसती मिरची टाकली की ती मनाने लगेच ती चावून काय काढून ठेवलं या. पण ती काढून ठेवली जरा अडचण होती ना त्याने तिथे म्हणून ती काढून ठेवलेली. दुसरं काय नाही. तर कसं आहे तुम्हाला तर नंबर दिलेलेच इथं आणि त्यात कसं आहे बाबा बहिण माहिती का सांगा कसं आहे. याला मेहनत लई लय मेहनत. हे का आता कांदा लसूण अजून घालायचा त्याच्यात. हा मेहनत भरपूर आहे याला पण आता ती मेहनत दिसत नाही. खोबरं हा मेहनत भरपूर आहे आणि आपण हो का तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवत असतो. हे असं काय बुवा आता त्या दिवशी तुमच्या गडबडीत फक्त मसालाच आहे ना. पूर्ण व्हिडिओ नाही बनवता आला भाऊ बहिणीनं मला. निमा अर्धच मसाला भाजताना तुम्हाला व्हिडिओ बनवला कारण की गडबड चालली होती ना कुटायची. पण ती काय जुळलंच नाही त्या दिवशी संध्याकाळी बी. आज संध्याकाळी नंबर आलाय कुठाय. तर काल आपण कुरिअर पार्सल केलेले इथं. हम्म आता काय भावा बहिणींचं फोन येतात पार्सल केले का नाही तर कालच पार्सल केलेले इथं. आज कुठेतरी मुक्काम ठोकला असेल त्यांनी आहे का नाही. उद्या नाही पण निदान परवा दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचेल. 3 ते लांब जर असेल तर 4 दिवस, जवळ जर असेल तर 3 दिवस लागतात. समजा थोडक्यात पुण्याच्या ठिकाणी जर यायचं असेल तर 3 दिवसात येतं. जर आता मुंबईमध्ये तिथून पुण्यापासून 100 किलोमीटर आहे मला वाटतं मुंबई. मग एखादा दिवस खाणार ना तिथं मग असा विषय होतो. आणि आता आपल्याला लांबून लांबून ऑर्डर येतात. आता चेन्नईची आली होती ऑर्डर आपल्याला. मग आता चेन्नईला सांगा आता किती लांब आहे ती. हां चेन्नईला मग लागणारच ना. मी म्हणतो 4 ते 5 दिवस तर 2 दिवस खाणारच ना. ते असं काही थोडे काही मनाने इथून उड्डाण हल्लं की डायरेक्ट तिथं पोहोच झालंय असं नाही ना. हां ठेप्या हे इथून जाऊन ते तिथं पाडणार, तिथं जाऊन पाडणार. ठेप्या 2-3 ठेपे होणार ना तेव्हा तुमच्या घर पोच होणार ती. तर नंबर तर तुम्हाला दिलेलेच येतं 98 22 20 85 82 आणि 76 66 60 27 46. तर आपण ह्या नंबरवर नक्कीच तुम्ही मसाला ऑर्डर करा. तर मसाला आपण लाल मसाला, कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला ह्याचं तर रेट तर आपण प्रत्येक वेळेस सांगतच असतो. व्हिडिओमध्ये बी सांगत असतो. पण तरी बी आपल्याला काय होतं की भाऊ बहीण कमेंटमध्ये विचारतात दाजी मसाला कसा किलो आहे. तर काय आहे माहिती का मसाला आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो कसा किलो आहे काय आहे. तरी बी आपण परत एकदा तुम्हाला सांगणार. आता काळा मसाला आहे 900 रुपये किलो, लाल मसाला आहे 800 रुपये किलो, मिरची पावडर आहे 600 रुपये किलो. त्याच्यात आपण चटण्या काय अजून चालू केलेलं नाहीत पण चटण्या बी आपण तर सांडगे बेडगी मिरची त्याची पावडर बी आपण देणार आहे. सांडगे बी 800 रुपये किलो आहे आणि बेडगी मिरची पावडर ते बी 800 रुपये किलो आहे. तर आपण तुम्हाला चटण्या मागच्या वेळेस चटण्या आपण 3 बी बनवल्या होत्या. जवस चटणी, कारळ चटणी, परत ही काय शेंगदाणा चटणी. तर ह्याचे रेट बी आपण मागच्या वेळेस जरा आपल्याकडे कसं आहे मिरची काढत नव्हतं बाहेरून कुठून आणायचं होतं ना. त्याच्यामुळं मग आता ह्या वेळेस आपण जरा रेट कमी केलेले आहेत. का आता आपलं घरी आपल्याला आपण त्या तुम्हाला घरी चटण्या फिटण्या सगळं करून तुम्हाला ऑर्डर करणार आहेत. त्याच्यात आपण गिरण बी आणलेली. तुम्हाला आता कसं आहे बाहेरचे दळणं बी येतात आपल्याला दळायला रोजचे रोज काय असतं ते 2-4 अशी दळणं बी येतात. आपला ह्यो बी बिझनेस चालू आहे, तो बी बिझनेस चालू आहे. आणि खास बिझनेस म्हणजे बायकोनी म्हणजे दाजीला असं बाहेर इकडे तिकडे कामाला जावं लागतंय ना. खास त्या कारणामुळेच आपल्याला घरगुती बिझनेस. आणि त्याच्यात सगळ्याच भावा बहिणीने सांगितलंय दाजीला कुठं अजिबात लावू नका, बाहेर तर लावूच नका कामाला. आपला घरीच काहीतरी बिझनेस खोलून द्या म्हणजे आपलं हो का आता मग आहे का नाही. चला कसं
मी म्हणतो थोडा त्रास होऊ दे ना घरच्या कामाला. बाहेरच्या एवढ्या कामाला दाजीला त्रास होता तर मोठमोठाली बोजी उचलीत होता, पोती उचलीत होता, दिवसभर मानकोटावरचं पोतं खाली नव्हतं होत. मग हिथं उद्या उलसाक त्रास, इथं काय त्रास आहे का? फक्त इथं मोकळ्यात त्रास आहे, दुसरा काय नाही. हा आता ही मिरची जरी चाळायचं काय, ही काय लगे थोडक्यात आहे का? नाहीच ना. म्हणजे असं काही जास्त नाही ना, आपलं गडीभर चाळले एक 10-20 मिनिटं की झालं का. आता आपलं अजून काय आता ही मिरची बारीक करून घेतलेली आहे. आता आपल्याला लसूण याच्यात घालायचं आहे. आता लाल मसाला वेगळा, काळा मसाला वेगळा, ही सेपरेट सेपरेट आपल्याला बनवायचं आहे. आपल्याला लसूण टाकून, कांदा टाकून, हो का इथं खोबरं आहे, तिथं लसूण आहे, तिकडं कांदा आहे. आता परत एकदा आपल्याला ह्याच्यात टाकून सगळं बारीक करायचं आहे. आणि त्याच्यात काय झालं की 2 दिवस जरा आपला काय अडचणीमुळे जरा मसाला कुटण्याचा म्हणजे लेट झालाय आपला. कालपासून आता तुम्ही 2-3 दिवस बघताय आपली धावपळ चालू आहे. जत तालुक्याला ये, जत तालुक्याला ये, म्हणजे कामं जी आहेत ना ही, म्हणजे आता मटेरियल सोमवारचा आपला तालुक्याचा बाजार असतो ना आपला, त्याच्यामुळं काय मटेरियल आण, हे आण, ते आण. बरं आपल्याला टायमिंगला सगळ्याच गोष्टी पाहिजे ना. आता काय निधं भावा बहिणींनी काय केलेलं आहे, आपलं लसूण ऑर्डर केलेलं आहे. लसूण बी आपण देणार सगळ्यांना. कोणाला जर लसूण पाहिजे असेल तर तो बी आपण ऑर्डर करणार आहे. तुम्ही अजून काय मागा, तुम्ही गावठी लसूण, गावठी लसूण पण असं आपण देणार आहे. हो काय, हो जांभळा कलर. जमतंय का दाजीला? शिकावं लागेल हळूहळू सगळं. आताशी कुठेतरी दाजीला दळणाचं जुळायला लागले, दळायला. हाय की साहेबीन बसली इथं हा, सांगायला. सांगायला. हिथं बी काय हुकलं चुकलं तर सांगती, नाही तर काय आणि तापती पण तेवढीच. हा. जर हुकलं चुकलं तर चुकलं तर तापती बी. पण आता काय एकाने जर गरम झाला तर एकाने पाणी व्हायचं, अशी गंमत आहे ना. हा, दोघांनी काय गरम होऊन जमत नाही तर परपंच आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? हो. आणि काय दाजीचं चुकत असलं तर सांगा भाऊ. आता काय आता ही अजून बारीक करून टाकायचं याच्यात. ही चाळून तर काढलंय बाजूला. आता बघा मसाला कसा झालाय. लाल भडंग झालाय, लाल भडंग. अजून खोबरं पडायचंय. खोबरं, लसूण, कांदा, बस का.